प्रवीण एक्का तर दुसऱ्या बाजूला नितेश खोत. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असेल. 18 चेंडू 55 धावांची गरज. आता मात्र धावसंख्या वाढतच चालली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली मोठी धावसंख्या उभारतात सर्व संघ. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. पंचांकडे अपील. पंच अतिदक्ष पंच पाहायला मिळतात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला खरा विजय घाणेकर यांनी. ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला. सरळ गेला यष्टी रक्षकाकडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 55 धावांची गरज असताना 17 चेंडू 55 धावांची गरज. विजय घाणेकर. हा चेंडू बॅटची कडा. आता मात्र यष्टी रक्षकाचा सहारा. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. प्रवीण एक्का बाद. चला फलंदाजाचे नाव घालवा. अक्षय. नवीन फलंदाज अक्षय. पहिला सेमीफायनलचा थरार तुम्ही अनुभवणार आहात. थोड्याच वेळात एका बाजूला असतील सिद्धिविनायक वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला असतील बालाजी स्पोर्ट. विजय घाणेकर स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु मैदानात काय घडतंय. अक्षय पुरेपूर फायदा उचललाय. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. स्वतःच आणि संघाचं मात्र श्री गणेश इथे खातं खोललंय. ते म्हणजे अक्षय याने जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असताना अजूनही 16 चेंडू 51 धावांची गरज असेल. विजय घाणेकर. हा चेंडू बॅटची कडा. पुन्हा एकदा मिळतोय यष्टी रक्षकाचा सहारा. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. अक्षय बाद. मीटिंग नहीं मांगते भाई, जल्दी जल्दी. नेक्स्ट बैट्समैन रतन. नवीन फलंदाज रतन. अक्षय याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो म्हणजे रतन. विजय घाणेकर. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू फलंदाज बाद. तिसरा चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बाद. मागच्या सामन्यामध्ये विजय घाणेकर यांनी काय कंजूस गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवर उमेश घाणेकर यांनी चौकार ठोकला होता. तदनंतर मात्र उमेश घाणेकर आउट. तदनंतर पाहायला गेलं तर 4 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा विजय. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. काय घडते मैदानात. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक दिली खरी. 2 धावा पूर्ण. 2 धावावर समाधान मानावं लागेल. ते म्हणजे रतन याला पुन्हा एकदा विजय घाणेकर सज्ज. फुल टॉस स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू. पुन्हा एकदा संतोष गायकर. चेंडू खाली. काय घडते मैदानात. चेंडू सरळ जातोय. पुन्हा एकदा 2 बाउन्स. चौकार. 4 धावाने संघाची वाढती धावसंख्या मात्र 10. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असताना पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 10. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज असेल. 12 चेंडू 45 धावा. आणि आता आमंत्रित केलंय ते म्हणजे गोलंदाज जयेश घाग यांना. पुढचा होणारा सेमीफायनलचा थरार. सिद्धिविनायक वॉरियर्स नाणेफेकी जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित करतोय तो म्हणजे बालाजी स्पोर्ट या संघाला फलंदाजीसाठी. देना
जयेश गाग पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. जयेश गाग फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. काय घडते मैदानात? वा सुंदर झेल निनाद याची. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. फलंदाज बाद नितेश खोत. नवीन फलंदाज आता मात्र मैदानात दाखल होतोय. ओमकार मागच्या मॅचचा हिरो. जयेश गाग सुंदर गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू. अष्टपैलू खेळ दाखवतोय. ओमकार मागच्या मॅचचा हिरो. ओमकार फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडूला धाडून दिलाय. 4 धावांसाठी गिरीश. चुकीची दुरुस्ती. गिरीश फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चौकार. धाव संख्या 14. जयेश गाग पुन्हा एकदा सज्ज होईल गिरीसाठी. स्लो ओव्हर पद्धतीचा लेगकट स्वरूपाचा चेंडू. चेंडूला धाडून दिलाय थडमेंच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडते मैदानात? 3 धावा पूर्ण. 4थी धाव सुद्धा कंप्लीट. गच्चड थ्रो पाहायला मिळाला तो म्हणजे विजय घाणेकर यांचा. 4 धावा पूर्ण. 4 धावने संघाची वाढती धाव संख्या मात्र पोहोचतोय 18 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 9 चेंडू 37 धावांची गरज असेल. ती म्हणजे हरिण 11 या संघाला. प्रवीण एक्कायने नाराज केलाय संपूर्ण संघाला. हा चेंडू ओव्हरपीस स्वरूपाचा चेंडू. चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी एक येतोय ताकदवार षटकार. साधावेने मात्र धावफलक घालतोय. 3 बाद 24. जिंकण्यासाठी 8 चेंडू 31 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. प्रयत्न करायला लागतील. प्रयत्नांची परिकष्टा करावी लागतील. जर सामना जिंकायचा असेल ना तर मोठमोठे फटके खेळणे गरजेचं असेल. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. जर 2 मोठ्या चेंडू मध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच सामन्याचं गणित काहीतरी वेगळं बदलू शकतोय. जयेश गाग पुन्हा एकदा लेगकट स्वरूपाचा चेंडू. वा फक्त दिशा दिली आणि दशा बिघडवली ती म्हणजे गोलंदाज जयेश गाग याची. पुन्हा एकदा येतोय दिमागदार षटकार. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 7 चेंडू 25 धावांची गरज. 7 चेंडू 25 धावा. जर हा मोठा फटका आला ना तर सामन्याचं गणित मात्र बदलू शकतोय. पुन्हा एकदा जयेश होईल सज्ज. काय फलंदाजी. सुसाट सुटलाय. पुन्हा एकदा लेकट स्वरूपाचा चेंडू. आता कव्हरची दिशा निवडली. 1 धाव पूर्ण. 1च धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे गिरीशाला थोडासा उचली कमी घेतलेला चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 24 धावांची गरज. जर षटकारांच्या भाषेमध्ये जर म्हटलं गेलं ना तर फक्त आणि फक्त 4 षटकार पाहिजे. परंतु तेवढाच समोरचा गोलंदाज ताकदवर गोलंदाज आहे. तर जीसीसी संघाकडून गोलंदाजीचा ऑप्शन काय निवडेल विजय घाणेकर हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. हितेश ठाकूर असतील. दुसऱ्या बाजूला असतील संतोष गायकर. तर तिसऱ्या बाजूला असतील गोलंदाजीचे नाव कळवा. रोशन गायकवाड.
रोशन 6 चेंडू 24 धावांची गरज असताना रोशन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. पहिल्या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले ना तर मात्र मॅच मध्ये चुरस कायम राहील. मजा येईल मॅच बघायला. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल रोशन. पहिला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जातोय. निर्धाव यष्टीरक्षक जयेश घाग यांच्याकडे. 5 चेंडू 24. 4 षटकारांची गरज असेल. 5 चेंडू 24 धावांची गरज. गिरीश आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. गिरीश थोडासा अडथळा येतोय या रनअप मध्ये. पुढचा होणारा सामना असेल सिद्धिविनायक वॉरियर्स विपक्ष बालाजी स्पोर्ट. पहिला सेमीफायनलचा सामना. हा चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीचा हाताळला चेंडू. यॉर्कर स्वरूपाची लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. दरम्यान निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 4 षटकारांची गरज असेल ती म्हणजे गिरीशाला 24 धावा बनवायच्या आहेत 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 4 षटकारांची गरज गिरीशाला. रोशन पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. काही समजत नाही रोशन याला. आता मात्र फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपात. बाद तो म्हणजे गिरीश. नवीन फलंदाज सुडकुली गावचा सुशांत पाहायला मिळतील. सुशांत जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असताना 3 चेंडू 24 धावा. 3 चेंडू 24 फक्त आणि फक्त. जवळजवळ सामना पाहायला गेला तर जीसीसी संघाकडे झुकलेला आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काही होऊ शकतो. हा चेंडू रतन दोघांच्या दरम्यान एकच धाव. आता मात्र स्ट्राईक साठी फलंदाज येतोय सुशांत. दोन चेंडू 23 धावांची गरज असेल आता. सुशांत हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला रोशन याने. 1 चेंडू 23 धावांची गरज. चला पुढचा होणारा सामना असेल सिद्धिविनायक वॉरियर्स तेजस काटकर. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, तेवढा चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक हजर होता. फलंदाज होतोय बाद. सुशांत होतोय बाद आणि दाखल होतोय तो म्हणजे जीसीसी संघ सेमीफायनल मध्ये. CI11 विपक्ष जीसीसी. पुढचा होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना सेमीफायनल नंबर 2 CI11 विपक्ष जीसीसी. चला तेजस काटकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटापट. ठीक आहे.